सावकार उठून आपल्या रूम मध्ये तक्क्याला पाठ लावून बसले होते. तर हा मुलगा गेला आणि त्यांना पाहून हसू लागला. एकतर हसू नाही आणि विनाकारण तर कधीच हसू लागला. म्हटले कोणाला? म्हणजे तुम्हाला. कशाबद्दल? तर म्हणे मला असा पेच पडला की तुम्ही जर इथं मेले, ते मागणं तर बाजूलाच राहिलं, पण तुम्ही जर इथं मेले तर तुम्हाला या घरातून बाहेर कसं काढायचं, या करता मला हसवावं. अरे माझ्या मरणापर्यंत चालला. जे डायरेक्ट रागाला उठले, दोन त्या खोकी लावले. लगेच आपल्या सेवकाला हात मारला. सेवकाला लगेच पकडलं, डायरेक्ट एका खोलीमध्ये कोंडून. वेळ बराच झाला, गेलेला मुलगा येत नाही आणि मग त्या शेतकरी माणसाने दुसऱ्या मुलाला पाठवलं. दुसरा मुलगा तिथं आला आणि कशी केली की माझा भाऊ तुमच्याकडे आला. तर म्हणे त्याने फार मोठा घोटाळा केला, म्हणजे फार मोठी चूक केली. काय झालं ते सगळं निवेदन केलं. मग हा बोलू लागला की त्याला काय करायचं पाहिजे. तुम्ही इथं जरी मिळले आणि जरी नाही निघाले तर तुमचे तुकडे तुकडे करून तुम्हाला बाहेर काढतो. हा, तू त्याच्यापेक्षा भारी दिसतोस म्हटले. लगेच रागामध्ये 2-4 ठोके त्याला लावले आणि त्याला देखील कोंडून टाक. गेलेले दोन्ही मुले येऊ शकत नाहीत, याकरता त्या पित्याने तिसरा मुलगा पाठवला. तिसरा मुलगा आला, सावकाराकडे चौकशी केली. सावकाराने त्या दोघांचंही निवेदन केलं की यांनी मूर्खपणा केला म्हणून त्याबद्दल त्यांना खोलून टाकलं. तर हा म्हटला त्यांना काय असं बोलण्याची गरजच काय. अहो तुम्ही इथं जरी मेले, तुमचे तुकडे करण्याची गरज हा, तुम्हाला जरी बाहेर नाही निघाले तर तुमचे तुकडे करण्याची गरज नाही. तुमच्या घरालाच आग लावून दिले, मिळतील पैसे. त्याला 2-4 ठोके लावले, त्याला देखील कोंडून टाकला. दृष्टांत माझं संपला. काम कोणाचं होतं? ज्याची वाणी गोड अशी त्याचं काम होतं. ठरावा वेचिते वचन जेले राही समाधान. पुढच्या माणसाला चांगलं वाटलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे.